सांगायचं तात्पर्य तरुण भावांना की भैया जीवन जगत असताना लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून काढून टाका. तुमचं ध्येय काय ते समोर ठेवायचं आणि ते पूर्ण करायचं. आजूबाजूच्या लोकांना अजिबात बघायचंच नाही. तुकोबारायांनी विचार केला, अरे 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली. देवार काय प्रसंग आणून ठेवला. तुकोबाराय तरी पण लोकांचा विचार करत नाही. तुकोबाराय म्हणतात मला समाजाशी घेणं देणं नाही, देवा मला तुझी भेट घ्यायची. तुकोबाराय चालते झाले. मागून पत्नीनं आवाज दिला. पत्नीनं सांगितलं, धनी ओ स्वामी ऐका ना, लेकरांना खायला काहीच नाही म्हणले, लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबारायांनी शेतीचा मार्ग धरावा, शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येतात. ऊसाची पेंडी हातामध्ये येत असताना बारकी पोरं पुन्हा रस्त्यात उभी होती. त्या पोरांनी तुकोबारायांना सांगावं, महाराज आम्हाला ऊस द्या ना खायला, बाबा ऊस द्या ना आम्हाला खायला. माझ्या तुकोबारायांनी त्या लेकरांना ऊस वाटत यावं. पत्नी घरातून पाहते, गलीमध्ये येतात तोपर्यंत फक्त हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे होते. बाबा 2 ऊसाचे टिपरे बघितल्याच्या नंतर तुकोबारायांच्या पत्नीचा राग अनावर झाला. तुकोबाराय ओट्यावर आले. रागारागात तुकोबारायांच्या हातात 2 ऊसाचे टिपरे ते बघितल्याच्या नंतर तुकोबारायांच्या पत्नीनं देवाकडे बघावं, देवाला शिवी घालावी, देवाला शिवी घालावी. पण देवाला शिवी घालण्या एवढा अधिकार त्या मायचा होता. बरं कोणी बी कोणली बी गाया देवनी. हां बाकीना लोकेशले बोलता येळा कारभार शे. भर पावसाळ्यामध्ये दाबावर मिरच्या सुकाडायला टाक देतस, भर पावसाळ्यामध्ये दाबावर मिरच्या सुकाडायला टाक देत. आणि देवनी शिताळा गायात का देवले माय ओ देव बी काय चग ना ओ माय ओ म्हणा बाप त्यांना शिजम ना तू मिरच्या टाक राही तरी बी मग चगेल कोणशे. म्हणजे बोलताना आपण तारतम्य राखलंच पाहिजे नाही का. हो तुकोबारायांची पत्नी देवाला शिवी घालते, देवा मेल्या काळ्या सावड्या अरे रणकी हो तुझी, मेल्या काळ्या सावड्या अरे रणकी हो तुझी. पार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग भैया देवानं. हा शिवी घातली देवाला. आता मी तुम्हाला विचारतो, हा पुरुष मंडळी बरेच साईडला बसलेली तर माझ्या समोर बसलेले, हो बरीच मंडळी मागे बसलेले, ज्यांचं लग्न झालंय त्यांना माझा प्रश्न आहे. तुकोबारायांचं देवाशी नातं होतं. एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. नाही का, कृष्ण माताही आहे, पिताही आहे, बहीण बंधू चुलता सगळं काही कृष्ण आहे. आणि त्या कृष्णाला स्वतःची पत्नी शिव्या घालते. कसं वातावरण असेल तुकोबारायांच्या मनातलं, कसं वातावरण असेल हो. बरं हे जर तुमले दुसऱ्यांना दुःख समजत नसेल तर तुमनंच दुःख तुमले विचारस. तुम्हाला आवडता मित्र, तुम्हाला सखा कोणीतरी जवळना मित्र येऊगर आणि तुम्ही तुमनी बायकोला सांगा ना, ए मन मित्र येले 2 कप चहा ठेव. बायकोन सांगायला पाहिजे आपलं जमणार नाही, तुम्ही मित्राला तता शेलगाव. कस काय वातावरण राहील. हा तुमले विचार मी हो म्हणा बापरे आप्पा मी कसा दुसता मठवर कीर्तन करायला. लगीन 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 हो म्हणा बापरे. लग्न झाले ना बडा ना, हा मग बोलत राहा ना. असा तुम्ही असा दस काय कस काय जायचे तुम्ही. तुमचा मित्र कोणी सका तुमच्या घरी यावं, तुम्ही पत्नीला सांगावं 2 कप चाटू. बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान. त्यातले पक्क समजेना ना, जो बोली तो भांडा कशी बस. आता हे बाबा लोक सांगतील ना यास ना दकी जाईन. या बाबा लोकेसने बायको जर ऐकले नाही या 2 कानमध्ये देत यास ना दकी जाय. हा बरोबर आहे ना. या जर 2 कानमा बी देत तरी दकी जाय. आते ना पोरेस ना ते सांगा ना का मन मिठी जायले भाऊ. आते मारामारी लगून विषय राह ना भाऊ. पहिला म्हातारास ना बरंच दकी घे. या बाबा बसेलेत ना, या टोपीवाला बाबा हो 50 ना पुढे जे आहेत ना 40-50 नाही टोपीवाला बठा बाबा नाही हो बाबा. मी त्यामुळे असं बोटदा काढ देणार त्या मागे बसले त्या बाबा. या बाबा लोकेश ना दकी घे. या जर बायकोले 2 कानमा बी देत ना तरी संध्याकाळी रांदिष्टी मन माय नको माय. आज 2 मारेले जर रांदेल नाही राह ना आको संध्याकाळी आको बॉम्ब काढी दाक मा रांदी ठी. आणि जेवण होतात मग नवरा झोपीन पटकन खात गाडी टाकी ठी. पहिली माय इथला तराडा होता पहिल्या बाईसले. हाते इथलं उलट होई जायचे. मनबईन हारतालिका ना उपास धरलेस गलीमा च्या पेत पिरसने आऊ भाऊ पोरेसले झोका देस. हो आप्पा हो काका तू बडा सत्यानाश करणार लावणार हो सोनचिड. मारामारीनं विषय सरी जायले आते हो. पहिल्या बाया मार खायचने सुद्धा घरमाच राहत
ते लगीन नंतर 6 महिना बॅग खाली करतीत नाही पुरी दक्षू सारा आकार पटणं ते रासू नाही तर सांग दिसू काढतो खिचडीन लय मन बोगन चालनो घर. ते मारामारीना विषयच राहिला नाही. पण मला तरी पण तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जर तुमच्या मित्राचा अपमान होत असेल, तुमच्या मित्राचा अपमान होत असेल तर बायकोच्या कानाखाली वाजवायला अजिबात हायगाई करणार नाही. बरोबर आहे ना बाबा? बरोबर आहे ना? पण माझे तुकोबारायांनी पत्नीवर राग न करता भगवंताकडे बघावं, देवाला सांगावं, देवा ती बोलते पण मनाने प्रेमाने हो, तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. काय म्हणले? देवा ती बोलते पण मनाने प्रेमाने हो, तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. पर तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते की मला कोणीतरी समजून घेणारं असलं पाहिजे, नाही का? प्रत्येकाला अपेक्षा असते मला समजून घेणारं कोणीतरी असलं पाहिजे. तुकोबारायांचं दुखावलेलं अंतकरण होतं. बाहेरचे लोक तुकाराम शेठ म्हणणारी तुक्या म्हणायला लागली. घरात पत्नी रागवत होती. बाहेरच्या लोकांचं दुःख समजू शकतो, पण घरात पत्नीनं तरी मला समजून घेतलं पाहिजे अशी आस आणि अशी अपेक्षा तुकोबारायांना होती. आणि कदाचित प्रत्येक माणसाला वाटतं की मला कोणीतरी समजून घेणारं असलं पाहिजे. बरं का बहिणी सोन, मना कीर्तन मामी देव कमी सांगत, जगानी पद्धतच सांगी जास. देखा माणूस सुखमाशे का दुखमाशे हा ओळखणारा 4 लोके राहतस. पहिली तर मायरास, दुसरी बहीण, तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी. या 4 व्यक्ती माणूसना चेहरा देखील सांगी देतस. मन बाप खुशी माय, मन नवरा खुशी माय, मना आंडोर खुशी माय का मना भाऊ खुशी माय. दुखमा होय तर या 4 व्यक्ती वैखील येतस. मग माणूस जर बाहेर तेन फेरी होणार ना बहिणी सोन, नवरा बाहेर तेन फेरी होणार ना, फिरी येवानंतर माझा पती नाराज आहे, नर्वस आहे. बाईनं काय करायचं? पाण्याचा ग्लास घ्यायचा, पतिदेवांना सांगायचं, धनी स्वामी, तुम्ही धनीच म्हणतास ना, टी व्ही बोलतं पेन काय राहणार झालं. ते धनी आई राहिनं नाही. ते पहिल्या बाया आहेत ना, अजून बी जुन्या बाया, देराना जेठाना येरायला विचारत, काय हो मन देर काय दिकी राहणार नाही ताई, आमना कारभारी का नाही बजारले जायचे. पहिल्या बाया असंच म्हणत ना, आमना कारभारी बजारले जायले. ते वा पिंट्याला पप्पा, हाय रे पिंट्याना पप्पा, एक बुकामा मुक्का कर देऊ पिंट्यान पप्पाला. पूरं उल्लंघन करणं लाई दिनं. एक ठिकाणी मुक्कामाला होतो बाबा, मुक्कामाला थांबलो. सकाळी तो भाऊ उठला, बायकोच्या आधीच उठला. किचन रूम मा चहा बनाई राहता. ती बहिणी उठीच नाही. नवराला राई मारी म्हणे, शशी माझी पण 1 कप वाढवून घ्या म्हणे. मी बाजूना रूम मा पडी आहे की राहीन तू, पण म्हणा खरा जेवढा काही रावाय ना नाही उठी बटनू. म्हणतं ताई. म्हणे काय बाबा? म्हणता अहो भाऊ तुला जीज भाऊ लागस का? नाही म्हणे नवरा आहे म्हणे. म्हणतो तू शेशी म्हण का नाही. ही आपली परंपरा नाही ना. नवराला काय बोलो कसं बोलो इथली तरी अक्कल पाहिजे. बरोबर आहे का नाही? अरे एक बी बाई नाही तशी. नाही तसं मला माहिती आहे, वासगावમાં तशा बाया नाहीत असं. आणि मी जे बी कीर्तन करत त्या आठेनं काहीच सांगत नाही. बट ततानं लई ना आता इकच काल दिन काय सांगसू ते काय सांगता येत नाही बा आता ना. प्रत्येक पतीला पत्नी ओळखते आणि पतीला बघितल्याच्या नंतर नाराज आहे. पत्नीनं पाण्याचा ग्लास घ्यावा, पतिदेवाला सांगावं, स्वामी धनी कालो काय झालं, काहून टेन्शन करता, काय झालं, कर्ज आहे ना, काळजी करू नका, मी तुमची अर्धांगिनी आहे. तुम्ही मजुरी करा, मीही मजुरी करेल तुमच्यासोबत. मेहनत दोघं घेऊ आणि कर्ज फेडू. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुमच्यासोबत. कितलं भारी वाटी त्या नवऱ्याला, कितलं भारी वाटी. इथला सपोर्ट देवाना ना बहिणी सोन नवराले, इथला सपोर्ट देवाना. नवराला डायरेक्ट सांगा ना टेन्शन लिहू नका, लगीन करेल तुम्हाला सांगे, मजुरी करसू तुम्हाला पाय ना पायवर पाय टेशन चालसू, सर्व तुम्हासाठी मेहनत लिसू, बठ्ठ कर्ज फेडसूत, जिथलं पेटणं तिथलं फेडसूत, नाही फिटणत नाही मन दिसूत लागीस. ते कितलं समाधान वाटी त्या नवराले. बरोबर आहे का नाही? मायने सुद्धा तिथली समजदारी लिहायला पाहिजे. पोरगा बाहेर तीन फेरी होणार ना, मायने बी लगेच सांगू, भाऊ का रे काय वेगळं काय टेन्शन माहेर, तू कशाला चिंता करस, मी शे ना भाऊ हा याच शे ना, तव लोगून मी मेहनतली सुरे, टेन्शन लिहू नको. त्या पोऱ्याला कितलं चित लागेन गरमा, त्यानं गरज स्वर्ग वाटेन का नाही. पण बाकी नाही म्हाताऱ्या बी पोऱ्याला दखा का सुरू कर देते. बावड्या इल सांग बरं भाऊ तू घ्या तव ना दांगडो काल दिले नाही ना, जीप उठले तेल लाई दिसू बरं मी. मग त्याला असं वाटत भाऊ स्टँडवर बसीन बिड्या पुकेल चहा पियलं बरं होतं रे आप्पा, कत घरी वाईगे. बरोबर आहे का नाही? दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे. पहिली तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. पत्नी किती विश्वास किती 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 विश्वास ठेवला पाहिजे पतीवर सांगू का. एखाद्या भक्ताचा देवावर जेवढा विश्वास आहे ना, तेवढा विश्वास पत्नीचा पतीवर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हे तू जो भी देना चाहे दे दे,
मेरे सरकार। वो तू जो भी देना चाहिए दे दे मेरे करदार। हो तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार। तेरी मर्जी में विधाता कोई छोटा बड़ा राज दुनिया, चाहिए मुझसे रूठे पर तू ना होना नाराज। हमें बंधन है बार बार, हम कर ले तू स्वीकार। तू जो भी देखना चाहिए दे दे मेरे सरकार। तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार। पत्नीचा पतीवर इतका विश्वास असला पाहिजे, पण तुकोबारायांची पत्नी रागावत्या. तुकोबारायांच्या पत्नीनं सांगितलं, देवाला शिवी घातली. तुकोबाराय बाहेर निघाले. घराच्या बाहेर निघता गलीमध्ये 4 आजीमाया बसलेल्या होत्या. त्या आजीमायांना बघून तुकोबारायांना असं वाटलं, ह्या तरी मला प्रेमानं 2 शब्द बोलतील. आशेनं अपेक्षेनं तुकोबाराय त्या मावशींकडे बघत होते. पर त्या आजीमायांच्या मुखातून वाक्य निघालं, बाई ग, मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली. तुकोबाराय म्हणतात, अपेक्षा कोणाकडनं करायची. माझे तुकोबाराय मार्गस्थ झाले. पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुराचा मार्ग धरलाय. पण रस्त्यानं चालत असताना जे कोणी साधू संत भेटत होते, प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचे आणि सांगायचे की साधू बाबा, माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबाराय, चालतायत रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचे आणि एकच सांगायचे, काय? हे तुम्ही सनकादिक संत हो, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. मानवीता कृपावंत, मानवीता कृपावंत, एवढा करा उपकार, ओ एवढा करा उपकार. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, नमस्कार. प्रत्येक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हायचे आणि एकच सांगायचं, साधू बाबा, माझ्या अगोदर जर का पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा निरोप हा फार सांग देवा, निरोप हा फार सांग देवा, निरोप हा फार सांग देवा, निरोप हा फार सांग देवा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांग देवा, निरोप हा फार सांग देवा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांग देवा, निरोप हा फार सांग देवा, देवा. वा. प्रत्येक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं की साधू बाबा, माझा नमस्कार सांगा देवाला. चालतायत माझे तुकोबाराय, चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं. आता मूळ मुद्द्यावर येतोय मी.
लक्ष विचलित होऊ देऊ नका. भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतरचा तो आनंद तुकोबरायांच्या मनात. खर तर देवाच्या दर्शनाचा आनंद आप्पासाहेब, देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला, गोपिकांना कळाला, भक्तांना कळाला आणि महिनाभर वारीत चालतो ना त्या वारकऱ्याला कळाला. पूर्ण महिन्याचा थकवाच जातो भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर. त्या वारकऱ्याला विचारा दर्शनाचा आनंद काय असतो, नाही का? हो, दर्शन घेतल्याच्या नंतरचा आनंद माझ्या माऊली ज्ञानोबराय सुरुवातीला सांगतात. हे रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी. रूप पाहिल्याच्या नंतरचा आनंद येतो, नाही का? जसं एक पंजाबी भक्त देवाचं वर्णन करत असताना बाबा सांगतात, हो तुम्ही म्हणसान महाराज देवाचे भक्त पंजाबी पण होते का? अरे पंजाबी नाही, सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे भक्त देवाचे होते. त्याच्यासाठी एक गवडणीमध्ये परिचय देताना नाथबाबा सांगतात, जसं की हे मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, एक मुसलमानी नको कोणी गुजरली, अशा पाची जणी कविल्या गवडणी. मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, एक मुसलमानी नको कोणी गुजरली, अशा पाची जणी कविल्या गवडणी. मराठी कानडिया, मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकण गुजरिया, अशा ठकविला गवळणी. मराठी कानडिया, मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी गुजरणी, अशा पाची जणी ठकविल्या गवडणी. ओ मराठी कानडिया, मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी गुजरणी, अशा पाची जणी ठकविल्या गवडणी. सगळ्या प्रकारच्या गोपिका होत्या देवाच्या भक्त, नाही का? हो, जातीपातीला अजिबात महत्व दिलेले नाही माझ्या देवानं. त्यातला पंजाबी भक्त देवाची स्तुती करतो. काही काही तरुणांना असं वाटेल महाराज हाय ते गाणं शे, भाव तुमना गाणा ना शेतच पण आमना भगवान प्रतिना शेतच. जसं की हे कितना सोना तेनो, हो कितना प्यारा तेनो, रब ने बनावा, जी करे देखता रवा, ओ कितना सोना तेनो, ओ कितना प्यारा तेनो, रब ने बनावा, जी करे देखता रवा. दिल विच शीशे जो बसावा, दिल विच शीशे जो बसावा, जी करे देखता रवा, ओ कितना सोना तेनो, ओ कितना प्यारा तेनो, रब ने बनावा, जी करे देखता रवा. फक्त भावकडे लक्ष द्या बरं, नाही ते बाकीना ना गाणं ध्यान मारायचं जातील. आणि मी जरा वृंदावनचं घेऊन आलेलो आहे ना, त्यामुळे जरा डोकामध्ये तेच असतं गुज जायला, रग मग वृंदावन गुज जायला शे, त्यामुळे बाकी नसले थोडं जड जाईन. काही काही गाणी हिंदी गाणी असतात बाबा, ती हिरो हिरोईनसाठी म्हणतो किंवा हिरोईन हिरोसाठी म्हणतो, पण मी माझा हिरोज माझ्याकडनं यायला मानतो म्हणून त्याच्यासाठी म्हणणं असतं माझं. एखादा पोरगा सांगत बाबा काय करू, मी गण विचार करत असतात गलीमा जाओ नाही, पण झालं तर जाता जाता गाडी तर तीच घुशी जास म्हणे. नुसतं डाचा दखान करता कार हो बिगरला आज ना, तेवढं बरं आहे अगो आडे ना पोरे नाही तसा. आम्ही भगवानसाठीच म्हणतस. तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा आता हूँ, जाना होता है और कहीं तेरी और चला आता हूँ, तेरी और चला आता हूँ, तेरे चेहरे में वो जादू है. भगवंताचं रूप बघितल्याच्या नंतरची माझी मानसिकता सांगते, अजिबात गाण्याचा अर्थ वेगळा लावण नाही. देवाचं रूप बघितल्याच्या नंतर तो आनंद भक्तांना काय असतो ते फक्त भक्तांना कळतं. माझ्या तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर आता निघावं लागणार आहे. 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागे पाहत होते. 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते. न राहता देवानं केलेला क्वेश्चन, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय?
तुकोबरायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबराय सांगतात, देवा सांगू का काय चाललंय? एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते ना देवा, सासरी जाणाऱ्या पोरीला विचारा देवा, तिला माहेर सोडायचं काय दुःख असतं, ते दुःख मला तुला सोडताना होतंय. महाराज, भूतलावर एवढी नाती येता, पण तुकोबराय कन्याच का निवडताय? कारण मुलगीचं विशेष प्रेम मायपेक्षा सुद्धा बापावर जास्त असतं. काय मत आहे दीदी तुमचं? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हां, मायपेक्षा बापावर जास्त प्रेम पोरींचं असतं. अजून सांगू का, नवरा बायकोची जर घरामध्ये थोडी कुरुबुरू वैर आहे वा, थोडं कुरुबुरू वैर आहे, माहिती मन मायनी चूक नाही, तरी सुद्धा पोर मायला सांगत, मम्मी तू आवर ना बाय, काय मन पप्पा मागे लाग जा. तिला माहिती पप्पा किडा पाडलाय ना असं, तरी बी हा, म्हणजे पोरगीचं विशेष प्रेम बापावरच आहे. बरोबर आहे की नाही? मग मुलगी बापावर किती प्रेम करते ते उदाहरण माझे तुकोबाराय सांगत असताना एवढं गोड भाषेत सांगताय. आता मी तुम्हाला सांगेल, तुकोबाराय कन्या सांगतायत, मग कन्या असं काय विशेष रत्न आहे? तुकोबारायांना उदाहरण देताना भूतलावर एवढी नाती होती, त्याच्यातून तुकोबाराय कन्याच निवडताय, म्हणजे कन्या काय विशेष रत्न आहे? लक्षपूर्वक ऐका. माझ्या महिला माता ऐकायला बसल्यात, मला सांगायला आवडेल. कन्या असं काय विशेष रत्न आहे? ऐका. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई अशी विचार करते, बाई मी जर का आता माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, भाऊ जारेतून बापले जेवण न सांग. तो पोरगा जास, पप्पा जेवण करून घ्या. तो बाप म्हणत, हो मला नाही खाणं. लगेच मागे फिरियस मन म्हणत, खाशीत काय मन बापना काय जाय राहणं. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते ना, माऊली बाबा एवढं गोड बोलते ना. माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 सनी मवाड मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते, इतकं गोड बोलते. आणि बापाला सांगते, पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं पप्पा? तुमची तब्येत बरी नाही का? तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का पप्पा? नाही ग बाई तसं काय नाही आहे. मग उठा लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. ज्या अर्थी तुकोबाराय कन्या सांगतायत, म्हणजे कन्या काहीतरी विशेष आहे. हे झालं पहिलं उदाहरण. अजून सांगतो, मुलगी तुकोबाराय कन्याच का सांगतात? बाकीना पोरेसला असं वाटत ना आपला किडा पाडला ना. हां, मे बी कोणा तरी पोरे आहे, पण आडे खरंच सांगणं पडेल. बरोबर आहे की नाही? हां, अजून दुसरं उदाहरण सांगतो. पोरगीचं लग्न झालेलं आहे. 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर मुलगी आहे. 200 किलोमीटर अंतरावर पोरगी आहे. सकाळी सकाळी भावाला फोन करते. भावाला सांगते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ म्हणतो, बाई मला तर काही माहीत नाही. त्याचं लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो, का गाई माय वडिलांची तब्येत कशी? माय सांगते, दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं, तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले. आता सकाळी सकाळी नाश्ता दिला, गोळ्या दिल्या तुझ्या बापाला, तुझा बाप आराम करतोय. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो. बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहीत नाही बाप आजारी या. बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहीत नाही बाप आजारी या. आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस ताई? तेव्हा त्या दिदीनं सांगितलं, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली का, सकाळी सकाळी चहा प्यायला बसले, चहा पित असताना अचानक मला ठचका आला. ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलींमध्ये असते दादा. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतायत. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतायत, नाही का? इतकं सोपं नाही ना. मग कन्या इतकं विशेष रत्न आहे, एवढं विशेष रत्न आहे कन्या, तरी सुद्धा लोकांना मुलगीच नकोय. बरोबर आहे ना? मुलगी काय विशेष रत्न आहे अजून सांगतो. कदाचित इथं बसलेले माझ्यापेक्षा बरेच ज्ञानी बाबा बसलेले आहेत. त्यांचं वाचण्यात आलं असेल की बाई रामचरितमानस आप्पासाहेब ज्यांनी वाचलं असेल ना, इथेच साहेब, रामचरितमानस ज्यांनी वाचलं असेल त्यांच्या मनात असेल तो विषय की बाई स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. पण जरा टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. स्वामींना असं वाटलं की अरे हा अशक्त आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, म्हणून आवाज दिलाय, भैया ए भाईजी, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी है, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा.
त्या साधारणशा व्यक्तीनं सांगितलं, बोले महात्मा जी हे जो बेटी मेरे कंधे परी ठीक आहे. अजून चालायला लागला. पर स्वामींना असं वाटलं की अरे याच्याकडनं पोरगी धरली जाणार आणि टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे. पुन्हा आवाज दिला, ए भैया ए भाईजी जरा रुक जा. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीनं गोड उत्तर दिले, महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती, आप तो सन्यासी है. मुलगी काय तुम्हाला काय करणार आहे, तुम्ही संन्यासी आहात बाबा. अरे मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, त्यालाच मुलगी करते. नाही तर मुलगी एवढी स्वस्त आणि ती सोपी नाही. या विठ्ठल 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 विठ्ठल. मग ऐका, जर मुलगीचं एवढं विशेष महत्व काय वेगळे काहीच नाही ना. बरं नाही ते मला निघाल बरं बात आहे. मागित कोणी राहणं बुक्का मारायला चोपदार चांगला ती की राहणार मला. एकला आहेत तुम्ही बी एकला आहेत, दोन आहेत मी बी. असं माल ते तवे बनाय टाकते त्या मना ते कलर सुद्धा बदलाय टाकतील त्या.